40 बोलेरो, 40 स्कॉर्पिओ, अजित पवारांकडून जिल्हा अध्यक्षांना न्यू इयर निमित्त इलेक्शन गिफ्ट, अजित पवार गटाचा आलिशान थाट, एवढा पैसा आला कुठून? सिंचन घोटाळ्याच्या पैशातून गाड्यांची खरेदी? अंजली दमानिया यांचा सवाल। काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी आपल्या गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली। आपापल्या भागात फिरण्यासाठी आणि पक्षाच्या प्रचारासाठी त्यांना गाडी देण्याचा निर्णय घेतला। ही घोषणा आता लवकरच अंमलात येणार आहे। अजित पवार गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंगही सुरू आहे। अजितदादांवर दमानियांचा गंभीर आरोप। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय। अजितदादांविरोधात ट्विट करत त्यांना खरमरीत सवालही केलेत। हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का अजित पवारांनी काबाड कष्ट करून कमावलेले पैसे आहेत? कुठून येतात एवढ्या गाड्या? सामान्य माणसाला एक गाडी घेताना नाकी नऊ येते। जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषितही झाला नाही, त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या? पैसा कुठून आला? कुणी देणग्या दिल्यात? आता ईडी, एसीबी आणि ईसीने डोळे मिटून घेतले आहेत का? अशा शब्दात दमानियांनी अजितदादांना टार्गेट केलं। गाड्यांची किंमत किती? अजित पवार गटाकडून आतापर्यंत 40 गाड्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे। याशिवाय आणखी 60 गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत। यात स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची किंमत साधारण 10 लाख ते 22 लाख इतकी असल्याचं समजतंय। यापूर्वी सुद्धा ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणाने काम करत होतो त्यावेळेला जिल्हाध्यक्षांना तशी वाहनं देण्याचा निर्णय झाला होता। त्या दिवशी गेल्या 22 तारखेलाच कर्जतच्या चिंतन शिबिराच्या नंतर संबंध राज्यव्यापी आढावा बैठक मी ज्यावेळेला घेतली त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आणि मग महिला जिल्हाध्यक्षांना सुद्धा आगामी कालावधीमध्ये संघटनाचं काम करण्यासाठी, संघटना अधिक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वाहनं दिली जावीत अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली। कार्यकर्त्यांना दिलेल्या गाड्यांमधून आता अजित पवार गटाचा किती प्रचार होतो हे येत्या काळात कळेलच, पण त्यावरून विरोधकांनी आतापासून आरोप केल्यानं चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।